सोशल मीडियापासून अल्पवयीन मुला-मुलींना दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न फारसे यशस्वी होताना दिसत नाहीयेत. उलट पालकांच्या नकळत सोशल मीडियाचा वापर करणारे आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या अल्पवयीन मुलांचं प्रमाण सध्या जास्त आहे. अशा गुन्ह्यांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी Instagramने नवीन सुरक्षा सुविधा सुरू केली आहे. टीनएजर्स अर्थात 13 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांना सुरक्षितपणे Instagram वापरता यावे आणि त्याचवेळी त्यांच्या पालकांनाही त्यांच्या सोशल मीडिया हँडलिंगवर लक्ष ठेवता यावं, यासाठी ही सुविधा Instagramने सुरू केली आहे. सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललाय. Instagramने लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा मोहात पाडलंय. घरातली मोठी माणसं सुद्धा दिवसातला बराचसा वेळ रील्स बघण्यात घालवतात. त्यामुळे लहानांना त्याबद्दल अट्रॅक्शन वाटणं साहजिक आहे. पालकांच्या परवानगीने किंवा न कळत Instagram सारख्या ॲपचा वापर करणाऱ्या लहान मुलांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही किशोरवयीन मुलं-मुली आपल्या नावाचे किंवा बनावट नावाचे अकाउंट तयार करून Instagramवर फोटो, व्हिडिओ, मजकूर पोस्ट करताना दिसतात. या अल्पवयीन मुलांना हिरून त्यांच्याशी ऑनलाईन सलगी करून त्यांचं आर्थिक, लैंगिक, भावनिक शोषण करण्याचे प्रकार सध्या वाढलेत. पालक रागवण्याच्या भीतीने मुलं आपल्यावरील अत्याचाराबद्दल बोलत नाहीत. उलट नैराश्याच्या भरात ती चुकीच्या वाटेवर जाण्याची जास्त भीती असते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी किशोरवयीन मुलांना सुरक्षितपणे Instagram वापरता यावं, यासाठी ॲप बनवणाऱ्या मेटा कंपनीने टीन अकाउंट्स या नावाचं एक नवीन फीचर आणलंय. Instagramवर अकाउंट सुरू करण्यासाठी 18 वर्ष वयाची अट असते. पण त्यापेक्षा कमी वयाची मुलं-मुली सुद्धा खोट्या नावाने किंवा खोटी जन्मतारीख टाकून Instagramवरती अकाउंट ओपन करतात. मग सायबर विश्वातील गुन्हेगार अशा पद्धतीने Instagram वापरणाऱ्या मुला-मुलींना हेरतात आणि त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन मैत्री करतात. मग चॅटिंगच्या माध्यमातून त्यांना आपल्या मोहात पाडून त्यांची फसवणूक करतात. यामध्ये सेक्सची मागणी असते, त्यांचे न्यूड फोटो मिळवून व्हायरल करणे असेल किंवा फोटो व्हायरल न करता बदल्यात त्यांच्याकडून पैसे मागणे, त्यांच्याशी सलगी करून कुटुंबाची गोपनीय माहिती मिळवणे, त्यांना गुन्हेगारी विश्वात ओढणे, त्यांना काही गोष्टींचं व्यसन लावणे, अशा प्रकारे अल्पवयीन मुलांची फसवणूक केली जाते. सध्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना वाढू लागल्यामुळे Instagramवरती टीका होते. या ॲपवरती बंदी आणण्याची मागणी किंवा ठोस नियम काढण्याची मागणी सध्या जोर धरतीये. त्यामुळे Instagramने याबाबत नवीन सुरक्षा तरतुदी केल्या आहेत. पालकांच्या देखरेखीखाली लहान मुलांना Instagramचा मर्यादित पण अधिकृत वापर करता येणार आहे, अशी ही सुविधा आहे. खोट्या नावाचा अकाउंट न उघडता आपल्या अधिकृत अकाउंटवरून मित्रमैत्रिणींशी किंवा परिचित लोकांशी संपर्क साधण्याची संधी लहान मुलांना या सेवेतून मिळणार आहे. टीन अकाउंट्स या कन्सेप्टनुसार लहान मुलांना आपलं पर्सनल अकाउंट तयार करता येईल. हे अकाउंट पूर्णपणे खाजगी असेल. मुला-मुलींच्या पालकांनी मंजूर केलेल्या व्यक्तींनाच या अकाउंटला फॉलो करता येईल. तसेच त्यांनी पोस्ट केलेल्या गोष्टी त्यांना पाहता येतील. अशा व्यक्तींबरोबरच ही मुलं चॅटिंग करू शकतात. अशी खाती अतिसंवेदनशील म्हणून निर्धारित असतील. त्यामुळे या खात्यावरून Instagram बघणाऱ्या मुलांना वयानुसारच मजकूर असलेला कंटेंट बघता येईल. आक्षेपार्ह शब्द, व्हिडिओ, साऊंड, संवाद त्यांना दिसणार नाही. Instagramवरील त्यांचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी दररोज 60 मिनिटांच्या वापरानंतर ॲप त्यांना बंद करण्याविषयीची सूचना देईल. तसेच रात्री 10 ते सकाळी 7 दरम्यान त्यांना कोणतेही नोटिफिकेशन पाठवले जाणार नाही. या अकाउंटचं कंट्रोल पालकांकडे असणार आहे. त्या आधारे पालक मुलांच्या Instagram वापरण्याच्या वेळेवर निर्बंध आणू शकतील. आपली मुलं कोणाशी चॅटिंग करत आहेत किंवा काय कंटेंट पाहत आहेत हे सुद्धा पालकांना कळणार आहे. आता याची अंमलबजावणी कशी होणार आहे ते बघूया. अनेक अल्पवयीन मुलं-मुली खोट्या जन्मतारखेच्या आधारे 18 वर्षांपेक्षा मोठं असल्याचं दाखवून Instagramवरती अकाउंट सुरू करतात. मात्र अशी खाती ओळखून काढण्याचं तंत्रज्ञान Instagramने विकसित केलंय. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींची फेक अकाउंट्स टीन अकाउंट्सच्या नियंत्रणाखाली आणली जाणार आहेत. लहान मुलांना टीन अकाउंट्सना ओळखून त्यांना त्या वर्गात घालण्याची प्रक्रिया Instagramने 17 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. पुढील 2 महिन्यात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशातील लहान मुलांचे अकाउंट्स ॲक्टिव्ह केले जाणार. तर जानेवारीपासून भारतात सुद्धा ही सुविधा राबवली जाईल. Instagramची ही कन्सेप्ट लहान मुलांसाठी सुरक्षित मानली जात असली तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी अद्यापही काही प्रश्न आहेत. खोट्या जन्मतारखेनिशी Instagramवर सक्रिय राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना शोधण्याचं तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांना सुद्धा आपल्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कंट्रोल मिळवणं अधिक गरजेचं आहे. सोशल मीडियापासून लहान मुलांना दूर ठेवणं आता शक्य नाहीये. अशावेळी त्यांना अधिकृत सोशल मीडियावर सहभागी करून घेऊन त्यांच्या भल्याबुऱ्याची जाणीव त्यांना करून देणं हे गरजेचं आहे आणि ते पालकांची जबाबदारी आहे. त्याचवेळी अशा मुला-मुलींकडून चुकीचा किंवा धोकादायक कंटेंट हाताळला जात नाहीये ना, यावर लक्ष ठेवण्याचं काम Instagram ॲपचं आहे.
आता या सगळ्यामुळे सोशल क्राईमला आळा बसेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा.